हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण आलो आहे एका युनिक प्रॉपर्टीमध्ये ज्याचं नाव आहे ले मेरिडियन आणि ही प्रॉपर्टी आहे आपली महाबळेश्वरमध्ये। महाबळेश्वर आपल्या सगळ्यांचंच एक फेवरेट हिल स्टेशन आहे आणि इथे यायला पुण्यावरून फक्त 2 तास लागतात। ही प्रॉपर्टी पेट्स फ्रेंडली नाही आहे, पण इकडे तुम्ही कपल्स, फ्रेंड्स, फॅमिली आणि किड्स सगळ्या एज ग्रुपसाठी अगदी सुटेबल असं रिसॉर्ट आहे। कारण तुम्ही बघू शकता इथे खूप वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे सगळ्या एज ग्रुपसाठी। इथे आम्ही खूप मजा केली आणि पुढे मी तुम्हाला डिटेल्ड व्हिडिओ दाखवणार आहे ज्यामध्ये असणार आहे आपली रूम टूर, रिसॉर्टचं कॉस्टिंग, ॲक्टिव्हिटीज आणि सगळं काही। तर चला आता आपण एक्सप्लोर करूयात ले मेरिडियन रिसॉर्ट। हे रिसॉर्ट वन ऑफ द फर्स्ट फॉरेस्ट रिसॉर्ट म्हणालं जातं, कारण की हे रिसॉर्ट पूर्ण 27 एकरमध्ये पसरलेलं आहे। खूप मोठं रिसॉर्ट आहे आणि इथे 10,000हून जास्ती झाडं लावलेली आहे। यावरून तुम्हाला समजलंच असेल मी हे रिसॉर्ट एक्सप्लोर करायला किती एक्सायटेड आहे, कारण की 27 एकरमध्ये पसरलेलं रिसॉर्ट जे पूर्ण फॉरेस्ट रिसॉर्ट म्हणून जाणलं जातं। इथे 10,000हून अधिक झाडं आहे। इथे प्रॉपर्टी 2 टाईपमध्ये डिवायडेड आहे। एक आहे सिग्नेचर विंग ज्यामध्ये लक्झरी रूम्स आहे आणि दुसरं आहे ग्रँड विंग जिथे आपली रूम आहे। या रिसॉर्टमध्ये टोटल 122 टाईप्सच्या रूम आहे, जिथे रूम्स आणि सूट्स असे आहेत। तर वेलकम टू माय रूम। मी तुम्हाला देणार आहे माझ्या रूमची टूर। एंटर केल्याबरोबर लेफ्ट साईडला हा मोठा वॉर्डरोब दिला आहे त्यांनी। वॉर्डरोबमध्ये लॉकर आहे, स्टीम आयर्न बोर्ड आहे, फुटवेअर आहे जे तुम्ही रिसॉर्ट एक्सप्लोर करताना घालू शकता। त्याच्याच पुढे हा असा एक रॉकिंग सिटिंग चेअर आहे, जरा वेगळ्या टाईपची चेअर आहे ना ही। आणि इथे आहे कॉफी मशीन, फिल्टर कॉफी मशीन आहे, इथे कॉफी पाउच आहे, कप, वॉटर बॉटल्स आणि खाली आहे एक छोटा फ्रिज। या फ्रिजमध्ये काही कॉम्प्लिमेंटरी गोष्टी ठेवलेल्या होत्या जे तुम्ही इव्हनिंगला स्नॅक्ससोबत घेऊ शकता। इथे काही स्नॅक्स ठेवलेले आहे, कुकीज ठेवलेले आहे, फ्रेश फ्रूट्ससुद्धा दिलेले होते त्यांनी। हा आहे मोठा TV तुमच्या एंटरटेनमेंटसाठी आणि तुम्ही बघू शकता खूप लक्झरियस अशी रूम आहे ही। हा मिरर दिलेला आहे, त्याच्या बाजूला लॅम्प आणि चेअर दिली आहे। खूप स्पेशियस आणि मोठी रूम आहे ही आपली। त्याच्यासमोर हा मोठा लॅम्प आहे, इथे खूप वॉर्म लाईट्स आहे, इथे मोठी चेअर आहे ज्याच्यावर तुम्ही आरामात रिलॅक्स करू शकता। आणि हा आहे आपला किंग साईज डबल बेड। इतका कम्फर्टेबल बेड होता हा। आणि याच रूमला अटॅच जी बाल्कनी आहे तुम्ही बघू शकता, पूर्ण फॉरेस्टचा फील आहे इकडे। असं वाटतं की तुम्ही एकदम फॉरेस्टच्या मध्ये राहायला आले आहे। आणि खूप मोठी बाल्कनी दिली आहे या रूमला। इथे 2 चेअर्स आणि एक टेबल पण दिला आहे जिथे तुम्ही आरामात बसून मॉर्निंग कॉफी एन्जॉय करू शकता। चारही बाजूनी खूप डेन्स जंगल आहे, खूप वेगळा फील आहे या रिसॉर्टचा। आणि आता आपण जाणार आहे वन ऑफ द बेस्ट पार्ट जो आहे या रूमचा। तुम्ही बघू शकता इकडे सिंक आहे, टॉयलेटरीज सगळ्या दिलेल्या आहे। अँड द बेस्ट पार्ट इज इथे मार्बलचा बाथटब आहे, एकदम मोठ्या साईजचा असा तो बाथटब आहे। आणि तिथेच तुम्ही हे कर्टन्ससुद्धा अप अँड डाऊन तुम्हाला जसं व्ह्यू हवे त्यानुसार तुम्ही करू शकता। आणि इथे अजून एक छान गोष्ट आहे की वॉशरूम आणि बाथरूम हे सेपरेट दिलेलं आहे, दोघांमध्ये एक डिवायडेशन आहे। तर ही एक खूप छान गोष्ट आहे। इथे दिला आहे टॉर्च। हा टॉर्च लाईट तुमच्यासाठी आहे जेव्हा रात्री तुम्ही जंगल एक्सप्लोर करायला निघाल। आणि आता आम्ही चाललो आहे स्पाला। हा आहे स्पा एरिया आणि तिथून आम्ही आलो आहे किड्स प्ले एरियामध्ये। तुम्ही बघू शकता इथे खूप ॲक्टिव्हिटीज आहेत, लहान मुलांना खेळण्यासाठी खूप ॲक्टिव्हिटीज आहेत इकडे।
इथे चिल्ड्रन्स रिक्रिएशन एरिया आहे, किड्स प्लेग्राऊंड आणि क्लब आहे आणि ॲडल्ट्ससाठी सुद्धा भरपूर ॲडव्हेंचर आहे इथे करायला. आम्हाला सगळ्या फन ॲक्टिव्हिटीज करायला खूप मजा आली इथे. खूप ॲक्टिव्हिटीज आहे, तुम्हाला अजिबात बोर होणार नाही आहे. वेगळे वेगळे टाईपचे गेम्स आहेत, पॉट मेकिंग आहे. या रिसॉर्टमध्ये 4 टाईपचे रेस्टॉरंट्स आहे. इथलं सगळं जेवण खूपच मस्त होतं. आम्ही जे सांगू ते मेड टू ऑर्डरसुद्धा आम्हाला बनवून दिला आहे. आणि तुम्हाला वुड्समध्ये, जंगलमध्ये सुद्धा ही लोक डायनिंग सर्व्हिस देतात. आणि आता आपण आलो आहे इन्फिनिटी पूलकडे. ह्यांच्याकडे 2 स्विमिंग पूल्स आहेत आणि द बेस्ट पार्ट इज हा इन्फिनिटी स्विमिंग पूल आहे टेम्परेचर कंट्रोल्ड. तुम्ही इथून समोर बघू शकता, पूर्ण लश ग्रीन फॉरेस्ट दिसतं. खूप रिलॅक्सिंग असा हा स्टेकेशन आहे आमचा. वन ऑफ द बेस्ट स्टेकेशन आहे. वन ऑफ द बेस्ट फॉरेस्ट रिसॉर्ट्समधलं हे एक आहे ले मेरिडियन रिसॉर्ट. मी एका 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये जे जे एक्सपेक्ट करता ते इथे सगळं त्यांनी दिलेलं आहे. यू कॅन सी दिस इज द बेस्ट व्ह्यू दॅट यू कॅन विश फॉर. आणि इथे आहे हा इनडोअर गेम एरिया. भरपूर ऑप्शन्स आहे इथे, चेस, लुडो, इनडोअर गेम्स खूप आहे. खूप मोठा सेंटर आहे हा इनडोअर गेम्सचा. इथे टेबल टेनिस आहे, त्यानंतर स्नूकर पूल, कॅरम बोर्ड, सगळे गेम्स आहेत. तुम्हाला अजिबात बोर होणार नाही आहे इकडे आल्यावर. पूर्ण दिवस आमचा खूप छान स्पेंड झाला. आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या, रिलॅक्स केलं आणि रूम खूप लक्झरियस, कम्फर्टेबल आणि एस्थेटिक अशी होती. इथे ज्या रूम्स आहेत त्यांची स्टार्टिंग रेंज अराउंड 19,000 पर रूम प्लस टॅक्सेस आहे आणि त्यामध्ये ब्रेकफास्ट आणि हाय टी हे इन्क्लुडेड असतं. तर हा तुम्ही पूर्ण एरिया बघू शकता, किती शांत आहे. ह्यांनी खूप ऑप्शन्स आणि लाईट्स केले आहेत तुम्हाला कोझी फील होण्यासाठी, रात्री बसण्यासाठी, रिलॅक्स करण्यासाठी. आणि सकाळी आपण या रेस्टॉरंटला आलो आहे जिथे आपला ब्रेकफास्ट होणार आहे. खूप वाईड रेंज ऑफ ऑप्शन्स आहे आपल्या ब्रेकफास्टसाठी, तुम्ही बघू शकता. खूप मस्त असा ब्रेकफास्ट होता आणि लाईव्ह काउंटरसुद्धा आहे इकडे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही मेड टू ऑर्डरमध्ये बनवून घेऊ शकता. एकदम हायजिनिक आणि गरम असं जेवण दिलं होतं आम्हाला. या हे बाहेरसुद्धा तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता आणि किती लश ग्रीन अशी ग्रीनरी आहे या रिसॉर्टला. हा आहे वुड्स फॉरेस्ट डायनिंग एक्सपिरियन्स एरिया, जिथे तुम्हाला वुड्समध्ये डायनिंग म्हणजे डिनर इन वुड्स असं सर्विस दिली जाते. पूर्ण जंगलमध्ये बसून तुम्ही डिनर करू शकता. किती छान आणि वेगळी थीम आहे ही, तुम्ही इथे बघू शकता. आणि असंच हा आमचा ट्रॅव्हल ब्लॉग आज इथे संपतोय. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि ले मेरिडियनला एकदा तरी स्टेला नक्की आलं पाहिजे. For more videos, don't forget to subscribe my channel Beyond Beautiful by Shreya.